पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 26 चोरीला गेलेले दुचाकी, एक जबरी चोरी तसेच एक ट्रॅक्टर, एक पिकअप आणि विठ्ठल मंदिरातील देवीच्या गळ्यातील सोने हे जप्त केले आहे। यामध्ये एका आरोपीचा जामिनावर मुक्तता झाली आहे, तर 2 आरोपी हे MCR मध्ये आहेत, तर चौथा आरोपी हा फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून धमाकेदार कामगिरी ही सुरू केली आहे। त्यांना पंढरपूर शहरचा पोलीस ठाण्याचा चार्ज घेऊन 1 महिनाचा कालावधी पूर्ण होत आहे। यामध्येच त्यांनी मोठी कामगिरी केली आहे। तसेच महसूल विभागाच्या धान्य गोडाऊन येथून महसूल विभागाने वाळू माफियावर कारवाई करून एक ट्रॅक्टर आणि एक पिकअप हा जप्त केला होता। वाळू माफियांनी धान्य गोडाऊनातील ट्रॅक्टर आणि पिकअप चोरीला नेला होता। ही दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत। तसेच विठ्ठल मंदिरातील श्री रुक्मिणी मातेच्या गळ्यातील सोने चोरीला गेले होते, ते देखील पोलिसांनी जप्त केले आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, ASI कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद कदम, सूरज हेंबाडे, गोडसे, नवनाथ माने, सचिन हेंबाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने, बुचुकले, शहाजी मंडले आणि सायबर सेलचे योगेश नरळे यांनी केली आहे। पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे दाखल होते त्यामधले जो 32/24 या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न करून त्यातले 3 आरोपी अटक केलेले आहेत। एक आरोपीचा शोध चालू आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपितांकडून जवळपास आम्ही 26 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि त्याचा एकूण ऐवज त्याची किंमत ही 12,70,000 एवढी आहे। सदर मोटरसायकली जी आहेत त्या पंढरपूर शहर तसेच इतर 12 पोलीस स्टेशन व 7 जी मोटरसायकल आहेत त्याचा अद्याप त्या नेमक्या कुणाच्या आहेत किंवा कुठून चोरीला गेलेल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे। तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये 13 फेब्रुवारी रोजी 2 घटना घडल्या होत्या। एकामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परभणीकडचे धारखेडचे जे भाविक होते त्यांना मोबाईल व पैसे काढून लुटण्यात आलं होतं। तर सदर गुन्ह्यामधील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन निष्पन्न करून आरोपी अटक करून ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। तसेच त्याच दिवशी रुक्मिणी मातेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरलं होतं त्याबाबतची फिर्याद दाखल होती, त्यात देखील सदर ऐवज प्राप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे। तसेच शासकीय गोदाम येथे महसूल विभागाने जप्त केलेली जी वाहनं आहेत त्या चोरल्या गेल्याच्या 2 फिर्यादी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल होत्या। सदर दोन्ही गुन्ह्यातील वाहने जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे।